बऱ्याचदा काय होतं, उन्हाळ्या दिवसामध्ये ना जेवण करायची इच्छा अजिबातच होत नाही. पण पोटाला काही थंडावा देणारा पदार्थ खायची नक्कीच इच्छा होती. अशा वेळेस पोटभरणीचा पदार्थ आणि पोटाला थंडावा देणारा पदार्थ म्हटलं ना दही भात आहे. या दही भात खायला खरंच खूप छान लागतो आणि पोटाला थंडावासुद्धा देतो. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा, 1 वाटी जास्त पाणी वापरून चांगला शिजलेला आपल्याला इथे भात घ्यायचा आहे. भातासाठी सुवासिक तांदळाचा वापर करा, म्हणजे भात खायला खरंच खूप छान लागतो. नसेल तर तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तो वापरला तरी चालेल आणि शक्य असेल तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ नक्कीच वापरा. त्यामध्ये वास आणि त्याचं टेक्स्चर खरंच खूप छान असतं. आता ज्या वाटीने 1 वाटी भात घेतला त्याच वाटीने 1 वाटी ताजं दही घ्यायचं आहे. आता जर तुमचं दही आंबट असेल किंवा दह्याचे प्रमाण तुम्हाला कमी हवं असेल तर थोडी कमी केले तरी चालेल. पण जर तुमचं ताजं दही असेल, आंबट नसेल तर 1 वाटी किंवा 1 वाटीपेक्षा थोडं जास्त घेऊ शकता. आता आपल्याला हे दही भात छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर ज्या वाटीने भात आणि दही घेतलेलं त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला इथे दूध वापरायचं नसेल तर दुधाऐवजी तुम्ही इथे फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी अर्धी वाटी वापरले तरीसुद्धा चालेल. आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं भात व्यवस्थित दह्यामध्ये मॅश झाला पाहिजे, एकजीव झालं पाहिजे, इथपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आता बारीक चिरलेली एक मोठी हिरवी मिरची आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर आपल्याला हा दही भात व्यवस्थित मिक्स करायचा आहे. यामुळे कोथिंबीर आणि मिरची आपल्या दही भातामध्ये व्यवस्थित मिक्स केली जाते. आता तडका बनवायचा आहे. त्यासाठी गॅसवरती आपल्याला तडका पॅन ठेवायचा आहे. तडका पॅनमध्ये आपल्याला साधारण 2 चमचे एवढे तेल ठेवायचं आहे. इथे तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल, त्याने फ्लेवर खूप छान येतो. आवडत नसेल तर तेलाचा करा. आता अर्धा चमचा मोहरी घालायची, 1 चमचा इथे हरभरा डाळ घालायची, बरोबरच 1 चमचा उडीद डाळ घालायची आणि ही छान अशी परतायला लागले, कलर बदलला की याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान असं फुललं की याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची. गॅस बंद करून हा तडका आपल्या ह्या दही भातावर घालायचा आहे. एकदम परफेक्ट, वास खरंच खूप छान येतो. हा थंडगार पोटाला थंडावा देणारा तडका दही भात खायला खरंच खूप छान लागतो. तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि जर जास्त थंड हवा असेल तर थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.